तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक जय जय रघुवीर समर्थ पूजनीय अक्का स्वामी वेलणकर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सब संतन की जय। रेखाताई गाडगीळ आणि त्यांची सगळी टीम एक तपापेक्षा जास्त काळ अव्याहतपणे निरलसपणे अथकपणे आपण एक साधना करता आहात आणि काही वर्षांपासून या वर्धापन दिनासाठी आपण मोठ्या अगत्याने प्रेमाने मला बोलवता हे मी माझं भाग्य मानतो। या निमित्ताने सगळ्यांच्या गाठीभेटी होतात हा एक वेगळा आनंद मला प्राप्त होतो। ज्यांनी माझ्या बोटाला धरून दासबोधाचा अभ्यास करण्यासाठी शिकवलं ते तीर्थरूप समर्थवती सुनील दादा चिंचोळकर आज वहिनींच्या रूपाने या ठिकाणी आहेत। मी आज भरून पावलोय। 10 दिवसामध्ये दुसऱ्यांदा वहिनींचं दर्शन आज झालेलं आहे। नाशिक, नांदेड सिटी, पंढरपूर अशा ठिकाणची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, अभ्यासार्थी आहेत, समीक्षक आहेत। पुण्यात लांबून धनकवडी, भुगाव, बावधन अशा लांबून आलेली मंडळी आहेत। घडीमध्ये जे व्यवस्थापक म्हणून काम करतात ती सुद्धा मंडळी या ठिकाणी आहेत। म्हणजे उज्ज्वलाताई डांगरीकर या ठिकाणी आहेत। आत्ता दासमध्ये मागच्या वर्षी ज्यांचा प्रवेश झाला ते उभयता लक्ष्मीनारायण श्री कुलकर्णी आणि सौ कुलकर्णी ते पण या ठिकाणी आहेत। त्यांनी सेवेचा फॉर्म भरलेला आहे। पुढच्या महिन्यामध्येच फेब्रुवारीमध्ये ते शिवथरघडीमध्ये व्यवस्थापक म्हणून येत आहेत। समर्थांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करणं, त्यावर लिखाण करणं असं सातत्याने करणारी PhD सारखी विद्यावाचस्पती उपाधी मिळवलेल्या माधवीताई आहेत, आमच्या मुनालताई आहेत। आपण वर्षानुवर्षापासून माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात। अत्यंत संयमित शांत व्यक्तिमत्व असणाऱ्या आमच्या माधवीताई एक मोठा आधार दासच्या त्या आहेत। नाही म्हणलं तरी विजय लाडवर या सगळ्या परिस्थितीचं प्रेशर आलेलं आहे, पण विद्यमान संचालकांना मात्र समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सभा देखता गळू नये हे पक्क माहिती आहे।
आता ज्या ग्रंथावर बोलायचं त्या ग्रंथाचं नावच आपल्याला माहिती नाही. रामदास अगोदर म्हणावं का पंथ अगोदर म्हणावं आणि पुढे क्रम आहे का सारासार विचार आहे याचाही माहिती नाही. अशा ग्रंथावर मला आपण बोलायला सांगितलंय. रामहृदय आपण ऐकलंय, वाचलंय. त्यांनी अत्यंत सोप्या सुलभ पद्धतीने सांगितलं. आपल्याला माहिती आहे की समर्था विना दुजा देवना कोणी, गुणी गुंतली लेखणी आणि वाणी, खुले ग्रंथ भांडार केले जयाने, नमस्कार देवासी त्या आदराने. समर्थ हृदय नानासाहेब देवांवर हा श्लोक आहे. आज समर्थ संप्रदायामध्ये एकमेव मासिक आहे रामदास आणि रामदासी की ज्याला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते चालू आहे. एकमेव समर्थ संप्रदायातलं हे मासिक आहे. या मासिकाने हा जो ग्रंथ आहे रामदास पंथ क्रमसार हा छापला. मृणालताई म्हणाल्या त्याप्रमाणे अत्यंत छोटा ग्रंथ आहे. 40 पानांचा ग्रंथ आहे आणि केवळ 548 ओव्या आहेत. आता आत्मारामासारखा ग्रंथ केवळ 5 समास आणि 183 ओव्या. तो सुद्धा किती वर्ष चालली आहेत आपण त्याचा अभ्यास करतो आहोत. प्रस्थानतरीचं पारायण आपण करतो तेव्हा दासबोध मानाचे श्लोक आत्मारामही वाचतो. या ग्रंथावर भाष्य करणारे ज्येष्ठ समर्थ भक्त आदरणीय दत्तात्रयराव रत्नाळीकर काका त्यांनी या ग्रंथावर विवेचन पण केलेलं आहे. हा ग्रंथ एक्केहळीचे आत्माराम महाराज, एक्केहळी म्हणजे आत्ताचं जहिराबाद आहे. आपण परभणीवरनं हैदराबादला जात असताना हे स्टेशन लागतं जहिराबाद आणि त्या ठिकाणी हा मठ आहे. आत्ताचे मठपती, विद्यमान मठपती हे राकेश बुवा आहेत. वय कमी आहे, 45 एक वय असेल, 40-45, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीने या मठाचं काम ते करतायत. ही परंपरा जर आपण पाहिली तर आत्माराम शिवकल्याण रामदास रत्नाळीकर काकांनी या मंत्राचा जपच सांगितलाय. आत्माराम, आत्माराम मध्ये 2 आहेत, आत्माराम अधिक राम, शिव शिवराम, कल्याण कल्याण स्वामी आम्ही आणि रामदास अशी ही गुरु परंपरा आहे. आत्माराम महाराजांनी या ग्रंथासोबत एक ग्रंथ जो लिहिला तो आपल्या समर्थ भक्तांच्या घरी असलाच पाहिजे. त्या ग्रंथाचं नाव आहे दास विश्रामधाम. 1000 पानांचा हा ग्रंथ आहे. 250 पानांचे 4 खंड करून आपल्याला त्यांचाच फोन आला आता. डोंगरे काका, देवेंद्र डोंगरे सर आपल्याला तो ग्रंथ पाठवू शकतात, स्पायरल बाइंडिंग करून पाठवू शकतात. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमात आम्ही आहोत आणि आम्हाला हा ग्रंथ पाहिजे म्हणला तर त्यांनी सांगतील, ते झेरॉक्स काढतील, स्पायरल बाइंडिंग करतील, पाठवतील. या ग्रंथाची खासियत काय सज्जनो, हा ग्रंथ त्या वेशीच्या बाहेर नेता येत नाही. 1-2 प्रयत्न केले तर एकाचे डोळे गेले, कुणाला काही मोठा अपघात झाला तरी परत आम्ही तो ग्रंथ ठेवला. नानासाहेब देवांनी जेव्हा हे लक्षात घेतलं की हा ग्रंथ ची छपाई झाली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींचं हे बृहत चरित्र आहे, 1000 पानांचं चरित्र आहे. यामध्ये साधारण 450 पद आहेत, 1000च्या जवळपास श्लोक आहेत. वेगवेगळ्या संतांची काव्य रचना त्या ग्रंथामध्ये आहे. दास विश्रामधाम. मग नानासाहेब देवांनी ठरवलं की आता काय करायचं, हे कसं करायचं, ग्रंथ कसा आणता येईल.
नानासाहेब देवांकडे एक मुलगा आला आणि तो म्हणाला की मला तुमचा एक पुस्तक पाहिजे. त्याची किंमत होती 2 आणे. ते म्हणाले 2 आणे आहेत, त्याची किंमत आहे, हे तुला पाहिजे असेल तर घे. त्या मुलाचं नाव आहे श्रीधर नातूपंत टिकले. तो म्हटला पैसे नाहीयेत. मग नानासाहेब देव म्हणाले मग काय घेऊन जा असाच. तो म्हटला नाही, तसं मला फुकट काही नको. त्या काळापर्यंत तरी फुकट धान्य, फुकट बीज असं काही आलेलं नव्हतं. परिश्रमाला प्रतिष्ठा होती. तो म्हणला माझं अक्षर चांगले, तुम्हाला मी लिहून दाखवतो, तुम्हाला काही माझ्याकडनं सेवा घ्यायची असेल तर घ्या. त्यांनी थोडी 2-4 ओळी लिहिल्या, अक्षर सुरेख. नानासाहेब देवांना असं वाटलं की आपण अनेक ठिकाणी जातो, अनेक लोकांना पैसे देतो, ती बाडं घेतो, काही लोक देत नाहीत. मग आपण माणूस डेप्यूट करतो, तो माणूस लिहून काढतो, त्याची नक्कल करतो. ते झेरॉक्स वगैरे नव्हतं ना. या श्रीधरला जर तिथे बसवलं आणि तो जर ग्रंथ लिहून काढला तर बरं होईल. ती सगळी योजना लागेपर्यंत ते म्हणाले तू एक काम कर, माझ्या घरी राहा आणि तू काही ग्रंथांची नक्कल करून दे मला. हे 2-4 ग्रंथ आहेत, तोपर्यंत मी तिकडे बोलून घेतो एक्केहाळीला. श्रीधर पंत नातू टिकलेंचं चरित्र असं सांगतंय की हा मुलगा सकाळी एकदा बसायचा, उकिडवा बसायचा. ते जुन्या ह्याच्यामध्ये घरांमध्ये ती आत्ताची जशी गॅलरी आहे तशी ती गॅलरी पण असायची, त्याला लाकडी खांब वगैरे असायचे, ते रस्त्याला लागलेलं असायचं. तो तिथं बसायचा. खालून एखादी मिरवणूक जरी गेली तरी त्याला काहीही डिस्टर्बन्स होत नव्हता. दुपारच्या वेळेला खाली यायचं, जेवण करायचं, पुन्हा वर जाऊन बसायचं. एक दिवस नेहमीप्रमाणे तो खाली आला, म्हणजे तो त्या कामामध्ये किती गर्क झाला होता, किती अनुसंधान असलं पाहिजे आपलं एखाद्या गोष्टीसाठी, त्याचं उदाहरण आहे. तो जेवायला खाली आला, घरात सामसूम, काही जेवण्याचा अंदाज दिसेना. तो इकडे तिकडे बघितलं त्यांनी. तेवढ्यात त्या बाई घरातून आल्या. त्या म्हणाल्या अरे आज आपल्या घरात एक छोटं मूल गेलंय. त्याला त्या मूल गेलं याचा सुद्धा पत्ता नव्हता. खाली थोडी रडापड झाली, त्याचा सुद्धा पत्ता नव्हता. त्यामुळे आज काही जेवण आपल्या घरी नाहीये. तो म्हणला ठीक. असा श्रीधर नाटू टिकले 6 महिने एक्केहाळीला जाऊन राहिले. त्यांनी तो ग्रंथ लिहिला. आपल्याला आश्चर्य याच्या पुढेही वाटेल की जेव्हा तो आला त्यांनी ते ग्रंथ सगळा लिहून आणला आणि हा छापला ग्रंथ नानासाहेब देवांनी धुळ्याला, दास विश्रामधाम. तो म्हणला मी घरी जाऊन येतो. तो घरी गेला. बरेच दिवस झाला आला नाही, म्हणून नानासाहेब देवांनी एक पत्र पाठवलं. ते थोरल्या भावाला मिळालं आणि थोरल्या भावाचं उत्तर त्यांना असं आलं की श्रीधर घरातून निघून गेला आहे आणि त्यांनी घरी चिठ्ठी ठेवली की माझा तपास घेऊ नये. नानासाहेब देव असं म्हणतात की समर्थ श्रीधर नाटू टिकलेच्या रूपात आले आणि त्यांनी एक्केहाळीला जाऊन हा ग्रंथ लिहून आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला. एवढ्या महत्प्रयासाने मिळवलेला हा ग्रंथ आहे. तो छापून तयार आहे, पण आता ग्रंथ असा बाइंडिंग केलेला ग्रंथ नाहीये, पण अत्यंत अप्रतिम ग्रंथ आहे. हा आत्माराम महाराजांची अत्यंत समर्थ संप्रदायासाठी मोठी देणगी आहे. आत्माराम महाराजांचा हा छोटा ग्रंथ आहे की ज्याच्यावर आज आपल्याला काही विवेचन करायचे. यामध्ये एकूण पानं आहेत तशी जर बघितली तर 64 पाने आहेत, परंतु थोडी प्रस्तावना, नंतरची काही काव्य पद असं जर मिळून जर पाहिलं तर फक्त 40 पानं या ग्रंथाची आहेत. आत्माराम महाराजांचे शिष्य काळप्पा महाराज. आज आपण प्रयत्न करतो आहोत दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या साधना सप्ताहामध्ये आपण मागच्या 4 वर्षांपासून डॉक्टर भावार्थ देखणेंना बोलावतो. ते यावर्षी वारकरी सोहळ्याचे प्रमुखही होते, डॉक्टर रामचंद्र देखणेंचे चिरंजीव. वारकरी आणि समर्थ संप्रदायामध्ये एक मनोमिलन व्हावं, सुसंवाद स्थापित व्हावा यासाठी काही मंडळी काम करतात. त्यामध्ये डॉक्टर भावार्थ देखणे आहेत.
काळप्पा महाराज हे त्या काळामध्ये वारकरी आणि समर्थ संप्रदायाचं मनोमिलन करणारे एक संत झाले. त्यांची मोठी रचना आहे. शके 1720 म्हणजे त्यात 78 जर मिसळले तर 1798ला हा ग्रंथ रामदास आणि रामदासी या मासिकामध्ये छापून आला. या ग्रंथाची काही खासियत आहे. या ग्रंथामध्ये आत्माराम महाराज म्हणतात, म्हणाल प्रचितीने हे कथिले काय, तरी एवढे मज पामरा कैचे धैर्य, समर्थ स्वामींचा हा प्रसाद होय, लक्ष द्या तिकडे व्हा सुखी. हा जेव्हा मी शेवटचा चरण वाचला माझ्या डोळ्यासमोर एबीपी माझा आलं. उघडा डोळे बघा नीट. आत्ता उघडा डोळे आणि ऐकल्यासारखं दाखवा. लक्ष द्या तिकडे व्हा सुखी. कुठे लक्ष द्या? या ग्रंथाकडे लक्ष द्या. म्हणजे सुख आपोआप समर्थांच्या भाषेमध्ये ओळंगती, काही करायला लागणार नाही. या 16 समासांमध्ये पहिले जे 5 समास आहेत ते साधकाची तयारी करून घेणारे आहेत. कसं असलं पाहिजे? या ग्रंथाचं नाव आहे रामदास पंथ क्रमसार. अनंत पंथ आहे राघवाचा. रामदास म्हणून घेताना समर्थ नानासाहेब देवांनी 40 सूत्र समर्थ अवतारामध्ये सांगितली आहेत. तरीच रामदास म्हणवावे, तरीच रामदास म्हणवावे, या अशी. या ग्रंथामध्ये सुद्धा 19 सूत्र दिलेली आहेत. 20 का आकडा पुरा केला नाही मला लक्षात येत नाही. 19 सूत्र आहेत, मोजून त्यांनी सांगितलेली आहेत. रामदास ज्यांनी समर्थ संप्रदायाची दीक्षा घेतलीय, या पंथावर चालायचं ठरवलंय, त्याचा क्रम कसा असला पाहिजे आणि या क्रमावरून जात असताना त्यातला सार कसा घेतला पाहिजे हे सांगणारा हा रामदास पंथ क्रमसार ग्रंथ आहे. पहिल्या 1 ते 5 समासांमध्ये त्या साधकाची पूर्व तयारी आहे. समास क्रमांक 6 ते 10 यामध्ये नित्यक्रम सांगितलाय. त्यामध्ये ते 19 सूत्र ती त्यात येतात. समास क्रमांक 11 ते 14 या समासांमध्ये या पंथाचा अनुग्रह घेतल्यानंतर मला काय जाणवलं, तो एक कृतार्थतेचा भाव साधकांनी वर्णन केलेला आहे. 15वा जो समास आहे त्यामध्ये सर्वसामान्य जनांना उपदेश आहे आणि 16व्या समासामध्ये आत्माराम महाराजांनी आपली गुरु परंपरा सांगितलेली आहे. असा हा 16 समासांचा केवळ 548 ओव्या असलेला हा ग्रंथ आहे. यातला जो पहिला भाग आहे पूर्व तयारी अथवा मुमुक्षुत्व. आत्माराम महाराज म्हणतात, अरे दुर्लभ प्राप्तीचा हा नरदेह, आयुष्य मोलाचे स्वल्पची आहे, जाणीतल्या येथे परमार्थ सोय, जन्म सार्थक होत असे. सगुण परीक्षा अ ब क ड. हा समास वाचत असताना किंवा या संदर्भातल्या ओव्या वाचत असताना आपल्या समोर डोळ्यासमोर दासबोधातली सगुण परीक्षा येते. अनेक ओव्या आपल्याला त्या इथे घेता येतील. 1 तासामध्ये ते सगळा संकल्प नाही आपल्याला सगळं सामावून घेता येणार, पण मी फक्त सूचना करतो म्हणजे आपण रामदास पंथ क्रमसार मागवावा आणि त्याचं आपल्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. नरदेह म्हणजे घबाड आहे, समर्थांनी त्याचं वर्णन केलंय. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी समर्थांचा दासबोध वाचायला सुरुवात केली 91-92च्या वेळी, तेव्हा मी मुंबईला होतो. मी एका फार्मा इंडस्ट्रीत होतो आणि मला असं वाटलं की काय लिहून ठेवलं हे, एवढं किळसवारा गचाळ वर्ण कोण हातात घेईल हा ग्रंथ. म्हणजे डॉक्टर वेटरनरी जरी असलो तरी पण
गर्भधारणा, ती प्रसूती, ती नाळ, या सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत ना. तेव्हा मला असं वाटलं की कसं वर्णन केलंय समर्थांनी, कोण हा ग्रंथ वाचील. पण जसा जसा त्या ग्रंथाचा अभ्यास व्हायला लागला तेव्हा मला असं अनेक वेळा प्रश्न पडतो की समर्थ, माझ्या बोलण्यातही म्हणतो की गायनेकोलॉजिस्ट होते का, समर्थ बॉटनिस्ट होते का, समर्थ जिओलॉजिस्ट होते का, समर्थ अंतराळवीर होते का. अशा अनेक ओवे आपल्याला दासबोधामध्ये सापडतील. आजचं आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतं की पहिला जीव एक पेशीय ज्याला आपण अमिबा म्हणतो, तो पाण्यात जन्माला आला. समर्थ आम्हाला पाण्याचं आपो नारायणामध्ये 16व्या दशकामध्ये आप निरूपणामध्ये सांगतात. आणि आपापासून प्रत्येक अवयव कसा झाला, त्याच्यापासूनच उदकेची दात होती. पाण्यापासूनच सगळं तयार होतं. पाणी ते फलधारणा होणारं सुद्धा पाणीच आहे. एवढा सूक्ष्म अभ्यास समर्थांनी दासबोधात केलाय. आता बरीच मंडळींनी सांगितलं की दासबोध सखोल आम्हाला करायचा आहे, त्याच्यासाठी आलो आम्ही. हा समर्थ वाङ्मयाचा अभ्यास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करणारा दासबोध सखोल अभ्यास नावाचा परिवार आहे. जगातल्या 6 देशांमध्ये आणि देशातल्या 11 राज्यांमध्ये अभ्यासार्थी आहेत. समर्थ संप्रदायामध्ये अत्यंत अग्रस्थानी, उच्चस्थानी असलेला हा परिवार आहे. दातृत्व संपन्न आहे. यावर्षी 22 फेब्रुवारीला स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना आपण 11,11,111 रुपयांचा निधी केवळ समर्थांच्या नावाने वेदपाठशाळा अयोध्येत उभी करण्याची त्यांनी घोषणा केली, म्हणून आपण हा त्यांना निधी दिलेला आहे, त्यांना मानपत्र दिलं. असा हा समर्थ संप्रदायातला तसा पाहिला तर कठीण असलेला अभ्यास. कुठेही प्रचार नाही. कुठल्याही पुस्तकामध्ये, सज्जनगड मासिकामध्ये समर्थ विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षांची माहिती येते. पैसे भरले की तुम्हाला ते पुस्तक मिळतं. पत्रद्वारा दासबोध अभ्यास, पैसे भरले की पुस्तक मिळतं. दासबोध सखोल अभ्यास एवढा सोपा नाही. इथं वयाची अट आहे. पदा पूर्ण व्हायला पाहिजे किंवा समर्थ विद्यापीठ पूर्ण व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर यायची इच्छा असली तर इथले नियम मान्य असले पाहिजेत. आणि ते जर मान्य असतील तर पहिला स्वाध्याय, पहिली प्रश्नपत्रिका सोडून ती जर योग्य वाटली तर प्रवेश, असा हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक लोक समर्थांच्या अप्रकाशित वाङ्मयाचा अभ्यास करतायत. त्यामध्ये हे अप्रकाशित जरी नसलं तरी रामदास पंत क्रमसार या ग्रंथाचा अभ्यास, समर्थांचा दासबोध आणि विवेक सिंधू याचा तौलनिक अभ्यास, असा एक प्रकल्प आपण मागच्या वर्षी केला. आता 2021 मध्ये पूजनीय अक्कांच्या जन्मशताब्दीच्या वेळी समर्थ जसे दासबोधात सांगतात तसं या ग्रंथामध्ये सुद्धा नरदेह हे किती महत्वपूर्ण आहे. आणि जसं जसं आपण दासबोधामध्ये पुढे जाऊ, वाचत जाऊ, अभ्यास करत जाऊ, तेव्हा लक्षात येतं की ज्या देहाबद्दल एवढी निंदा नालस्ती समर्थांनी केली, पण त्याच देहाच्या आधारे काय काय करता येतं याचं सगळं वर्णन समर्थांच्या वाङ्मयामध्ये आहे. तेच आत्माराम महाराजांनी इथं ते विशद केलंय. नरदेह घबाड जरी असला तरी आपल्या कार्याबद्दल केलेल्या कर्माबद्दलचा अनुताप होणं आणि अनुताप झाल्यानंतर सद्गुरूंची कृपा होणं हे सुद्धा महत्वाचे आहे. एका ठिकाणी संदर्भ आलेला आहे 15व्या समासामध्ये की शिष्य विचारतो की मी कुठल्या वेदांचा अभ्यास केला नाहीये, मग सद्गुरूंची कृपा झाली तर होईल का? मला सद्गुरूची कृपा होण्याच्या अगोदर मला काही अभ्यास झाला पाहिजे. सद्गुरू त्यामध्ये वर्णन आलेलं आहे की सद्गुरूंची कृपा झाल्यावर तू अभ्यास केला काय नाही केला काय काही फरक पडत नाही. सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. सुनील दादांनी याचं फार सुरेख वर्णन घडीमध्ये केलं. पुढे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन. लोक म्हणतात, म्हणले 7वा दशक संपला, इथंच दासबोध संपला होता. सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. पुढे 3रा चरण काय? येथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, सद्गुरूंचं भजन केल्यानंतर पुन्हा फार वाचलंच पाहिजे याची गरज नाही. म्हणजे उद्यापासून सगळे ग्रंथ बंद करायचे असा त्याचा अर्थ नाही.
साधन प्रतिष्ठा निरूपण समासामध्ये आहे की त्या शिष्याला वाटतं की मी जर साधना करायला लागलो तर माझ्या भोवती जमलेली मंडळी ती म्हणतील की अरे आम्ही ध्यानाला बसतो, आम्ही अभ्यास करतो, आम्ही स्वाध्याय सोडून पाठवतो, हा काय वेगळं करतो, याच्याजवळ काय, म्हणून तो काहीच करत नाही. पण समर्थ झाले आपल्या सगळ्या संतांनी ज्ञानोत्तर जी साधना सांगितली आहे, आणि ज्ञानोत्तर साधना सांगत राष्ट्र विकास किंवा समाजाचं उन्नयन हे महत्वाचं आहे. ते अनेक संतांनी सांगितलंय. बारा लक्षण या ठिकाणी समासामध्ये सांगितली आहेत. आत्माराम महाराज म्हणतात, गुरुपद सर्वस्वी होय श्रेष्ठ, कष्टल्या वीण ते न लभे की फुगट, थोरीव आशास्तव ढोंग कपट, गुरु म्हणविती क्रिया नसताची. आपल्या डोळ्यासमोर ही ओवी वाचत असताना अडक्याचे मिळाले तीन तेही त्याजावे, ही ओवी आपल्या समोर येते. असं पॅरल आपल्याला समर्थांचं वाङ्मय डोळ्यासमोर दिसतं. कधी मनाचे श्लोक पुढे येऊन जातात, कधी दासबोधातलं विवरण येतं, कधी करुणाष्टक येतं. आपण जर हे व्यवस्थित याचा जर अभ्यास केला, आत्माराम महाराजांनी 16 समासामध्ये सगळं समर्थांचं सार वाङ्मयाचा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 12 लक्षण आहेत. जेथे स्वधर्म कर्मा, स्वधर्म पहिलं लक्षण, जेथे स्वधर्म कर्मा होतसे आदरू, उपासनेचा जेथे आधारू, प्रत्यय ज्ञानाचा जेथे विचारू, जेथे सहित विवेक वैराग्य, चौथा आणि पाचवा. ज्या संगी वागती प्रयत्न साक्षेप, चतुसूत्री डोळ्यासमोर येते. सत्कळा साधने सद्गुण अपूप, धन्य तो सर्वज्ञ, सातवं लक्षण आहे, महंत भूप, बहुतास पाळिता पुण्यात्मा, न शिरे जयाचे हृदयी आशा. कुठलाही मोह, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, न शिरे जयाचे हृदयी आशा, जनमानासाठी न शिणे सहसा. तो एवढं करत असतो लोकांसाठी, समाजासाठी, की तो शिणत नाही. एवढा प्रवास केला, एवढं लोकांसाठी मी करतो. आता सीझन आहे, मागच्या 2 वर्षात खूप त्यांनी काम केलं. आज नळाला पाणी येणार नाही. 2 वर्षाची त्यांची मस्त हे चालू आहे, फिल्डिंग लावून. आणि आता तिकीट, आता उभा राहायचंय, मी तुमच्या सेवेसाठी आहे. आणि एकदा निवडणुका झाल्या की हे दिसणार नाही पोस्टर शिवाय. काल सकाळी कोथरूड मधल्या राम मंदिरामध्ये आम्ही बसलो होतो. 10 ते 12 या काळामध्ये सकाळी पराग पांडव म्हणून आहेत, त्यांनी फार सुरेख रचना आहेत होत्या, मी पहिल्यांदा ऐकल्या. म्हणजे भोळारामाच्या बद्दल जे काव्य आहे, मी त्यांना विचारलं की कुणी रचलंय हे सगळं. तर त्यांनी सांगितलं की इंदापूरच्या बारिटकर, असं काय त्यांनी नाव सांगितलं ते. हा हा काय, हा 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 बरं बरं. तर त्यांनी ह्या सगळ्या रचना रचलेल्या आहेत. आणि ते चालू असताना लोक आले कॉलनीतले, आवाज कमी करा. अहो, रात्रीचे 10 वाजलेत का, सकाळचे 10:30 वाजलेत. एकदा झालं, दोनदा झालं, ते म्हणले हे सगळे माईक बंद करून टाका. म्हणजे असं जर इथं फात्या कुराण इथं जर कोण वाचणार असता, इथून जर मिरवणूक चालली असती तर कोणी बोललं असतं का? मी भीक घालत नाही म्हणले स्वतःच, पण आता इथं दुसऱ्या व्यासपीठावर बसलोय, पादुका आलेल्या आहे, त्यामुळे इथं अरेरावी किंवा ते करून चालणार नाही. ते म्हणले बंद करून टाका. सगळे माईक बंद केले शेवटचा अर्धा तास. न शिरे जयाचे हृदयी आशा, जनमानासाठी न शिणे सहसा, सदा उदासी भक्त जन कोवसा, मधुर भाषणी दयाळू. हे 12 लक्षण एका समासामध्ये वर्णन केलेली आहेत. कसा असला पाहिजे समर्थ संप्रदायातला रामदासी, कसा असला पाहिजे त्याचं हे वर्णन आहे.
गुरुगीतादी जे जे अध्यात्म ग्रंथी जे जे सद्गुण कथिले ती संती ते ते जयाचे अंगी शोभती सर्व मान्य मुमुक्षा प्रिय जे, असं वर्णन आत्माराम महाराजांनी केलंय. आत्माराम महाराज म्हणतात की सद्गुरू कधी भेटतील, केव्हा भेटतील, कसे भेटतील याची चिंता तू काही करायची गरज नाही. त्याला कंडिशन काय, तू सत्शिष्य हो. ते कधी होईल त्याचा विचार तू करू नको. तू असाच विचार कर की मला सत्शिष्य व्हायचंय, आपोआप सद्गुरू तुझ्या समोर उभे राहतील. इतुक्याने होय तो मुक्तीचा कांतू सर्व ही लक्षणे मग बाणती. मनाचा श्लोक आपल्या डोळ्यासमोर येतो मुक्तीचा कांत म्हणलं की. मुक्तिकांता ते वरावे. समर्थांना माहिती बायको अत्यंत प्रिय आहे, तीच कर. कर तू बायको, पण कोणती मुक्तीची कर, तिला वरमाला घाल, म्हणजे तुझं कल्याण सहजासहजी होऊन जाईल. गुरुसेवा करण्याचे 4 प्रकार या समासामध्ये आहेत. आणि काय रत्नागिरीकर काका जेव्हा बोलतात ना यावर, ते त्यांना ते भरून येतं सगळं त्यांचं अंतःकरण. 4 प्रकार त्यांनी सांगितले. एक आहे अंगसेवा, दुसरी आहे स्थानसेवा, तिसरी आहे भावसेवा आणि चौथी आहे आत्मसेवा. आता यात काही ओव्या आहेत, त्या सगळ्या ओव्या मी घेत नाही, कारण जर सद्गुरू देहधारी असतील तर त्यांना काय हवं नको ते बघावं. थंडीचे दिवस आहेत, एखादी शाल द्यावी. मला अजूनही आठवतंय, शिवथरघळीमध्ये पहाटे उपासनेला बसल्यानंतर सुनील दादा खालून भक्तनिवास मधून यायचे आणि ते खुर्चीवर बसले की खाली पाय असे असायचे. लीलाताई गाडगे उठायच्या आणि त्यांची जी शाल होती त्या शालीची घडी करून त्यांच्या पायाच्या खाली ठेवायच्या. लीलाताई म्हणाल्या तो संत माणूस आहे. अंगसेवा, जे जे आपल्याला वाटेल की आपल्याला सद्गुरूचं ते स्थान वाटतंय ना, असं नव्हे की त्या सद्गुरूंनी आपल्याला कृपांकित केलंय किंवा कानात मंत्र दिलाय म्हणूनच ते सद्गुरू आहेत, अशातला भाग नाही. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असं विशेष वाटतं त्या त्या गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजेत. त्या या ग्रंथामध्ये अंगसेवा असं म्हणलंय. सद्गुरूंचं जन्मस्थान, त्यांचं समाधीस्थान एवढंच नव्हे, समाधीवर असलेला गंध, प्रसाद, फुलं ही सुद्धा डबीमध्ये ठेवायची. रत्नागिरीकर काकांच्या देवघरामध्ये त्यांनी मला ती दाखवली आहे डबी. गंध आणि फुलं त्या डबीमध्ये ठेवली. ते म्हणाले वर मी 2 थेंब पाणी टाकतो आणि ते पाणी हातावर घेऊन मी सद्गुरूंचं तीर्थ म्हणून घेतो. मी अनेक वर्षांपासून गंधगोळ्या आणतो गडावर गेलो की. ज्या गंधाचा स्पर्श समर्थांना झाला दिवसभर, आज सकाळी झालेला रुद्राभिषेक उद्याच निघतो, ते गोळ्या निघतात, त्या वाळवल्या जातात, त्या गंधाला बारीक बारीक गोळ्या करतात आणि ते सगळ्यांना नाही पण ते ज्यांना माहिती आहे त्यांना ते देतात. अनेक वर्षांपासून मी हे करतो. गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. दुपारी तोंड धुतलं, काही केलं, माझ्या लक्षात यायचे की अरे आपण सकाळी जो गंध लावला तो आता बेसिन मध्ये गेला. हे काही ठीक नाही. जर तोंड धुवायचं असेल, समोर आरसा आहे, बोटाने तो गंध काढायचा, जिभेवर ठेवून द्यायचा, पोटात जाईल, बेसिन मध्ये जाणे नाही. असा भाव रामदासी पंथ क्रमसार या ग्रंथाचं वाचन करायला लागले की आपोआप आपण त्या पंथावर जात राहतो. काही वर्षांपूर्वी समर्थांच्या समाधीच्या अभिषेकाला खाली बसायचा योग आला. अभिषेक झाल्यानंतर 2-3 उपरणे असतात, दररोज नवीन उपरणे, आणि ते उपरणं टाकायचं. असं नव्हे, उसने नव्हे, असं वर खाली खाली त्याला अशी महिर पाल्यासारखी त्याच्या खाली ते सगळं पाणी काढायचं. तेव्हा मोहन बुवा होते. मी म्हणलं हा
उपर्ण घेऊ का मी? ते म्हणले हे पांघरायचं वगैरे नसतं. मी म्हणलं नाही, मी पूजेसारखं ठेवीत म्हणलं त्याला. मोठे पण म्हणून नव्हे, पण नाही म्हणलं तरी 15-1 वर्ष तरी सहज झाली असतील. ते उपर्ण माझ्या एका पेटीमध्ये आहे की ज्यामध्ये सगळे फाईल्स ठेवलेले आहेत, सर्टिफिकेट्स ठेवलेले आहेत. शक्यतो आपण स्नान न करता त्या बॅगला कधी हात लागायचा विषय नाही. माहिती नाही, पण एक मनात इच्छा आहे की जेव्हा असं आपल्याला वाटेल की आता आपली निघण्याची तयारी झाली आहे, तर आपण अगोदर सांगून ठेवलं पाहिजे की त्या पेटीमध्ये मेन कापडामध्ये ते उपर्ण आहे. ते उपर्ण शेवटी समर्थांच्या सोबत आपण निघालो आहोत ही भावना, ही अंगसेवा आहे, भावसेवा आहे, स्थान सेवा आहे. आपल्याला माहिती आहे की माधांचे गुलाबराव महाराज आणि पांगारकर बाबा आळंदीला गेले. गुलाबराव महाराज अंध आहेत, ते असे कोपऱ्यात बसले आणि दरा पांगारकर समाधीवर हळद, कुंकू, दही, दूध, गंध, अष्टगंध, फळांचा रस असं सगळं टाकून मध असं अगदी तन्मयतेनं ते असं जसं काय माऊलींना पाठ चोळतायत, माऊलींना मालिश करतायत, माऊलींना तेल लावतात, अशा या भावनेने ते सगळं चालू आहे अत्यंत रममाण होऊन. आणि तेवढ्यात गुलाबराव महाराज तिकडनं म्हणाले, अरे बाबा हातातली अंगठी तर काढ, माऊलींच्या पाठीवर चरे पडतायत. हा भाव आमच्या अंतःकरणात आला पाहिजे. मी आळंदीला 2019 मध्ये गेलो. माऊलींच्या समाधीला अभिषेक तेव्हा करता येत होता. बोटातली अंगठी काढून ठेवली. शेगावला गेलो, बोटातली अंगठी काढून ठेवली. आत्माराम महाराजांनी, आपल्या संतांनी आपल्याला त्यांच्या सहज बोलणे हितोपदेश, आता त्याचा उल्लेख झाला, अशी दृष्टी आम्हाला समर्थ रामदासी पंथामध्ये जर वागायचा असेल तर हा भाव आमच्या अंतःकरणात दृढ झाला पाहिजे. भावसेवा, आत्माराम महाराज म्हणतात, एकच ध्यास. मी कसं करता येईल, काय करता येईल? मी लिखाण करू का, स्तंभलेखन करू का? आमच्या राजेशीताई मराठी आहे, स्तंभलेखन करू का, एखाद्या विषयावर मांडू का, ग्रंथ लिहू का? मी अनेक लोकांना सांगतो. आता आपल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमामध्ये दर आठवड्याला एक विषय चालतो. अनेक विषयांवर लोक लिहित आहेत. मी त्यांना सांगतो, हे सगळं जपून ठेवा, याचा ग्रंथ करायचा आहे. हो, आमचं काय काय? अरे असं नाही. लेखन क्रिया समर्थांनी 19 समास लिहिला किंवा 22 ओव्या त्यावर लिहिल्या आणि आम्हाला काही लिहिता येऊ नये. भावसेवा, अखंड ध्यान, त्या लीला सांगणे, त्या लीला शब्दबद्ध करणे, त्या लीला दासबोध सखोल अभ्यास सारख्या वेबसाईटवर अपलोड करणे, रामदास स्वामी साहित्य शोध वेबसाईटवर अपलोड करणे, ती जी मंडळी करतील त्यांचा सत्कार करणे समर्थांच्या ठिकाणी नेऊन, ही सुद्धा भावसेवा आहे. आता मागच्या आठवड्यात 14 तारखेला जोगळेकर, आपले आनंद जोगळेकर, वृंदा जोगळेकर, त्यांची मुलगी, त्यांचा जावई अमेरिकेतले सगळेजण आले, त्यांचा सत्कार केला तिथं. गडावरची मंडळी होती विश्वस्त. मी म्हणालो, मी असं नेहमी सांगतो की माझं मागर मेरा बस चले, तो सजवलेल्या रथामधून या लोकांची मी मिरवणूक काढीन गडावर. एवढं मोठं काम ही मंडळी करतायत. हा सगळा भाव सेवा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये या सेवेबद्दलचं त्या ओव्या वाचून दाखवतो मी तुम्हाला. 3:15 चालू केले, 4:15 4:20 संपतो. माझ्या समोर घड्याळ, मी सारखं ते बघतोय. माऊली म्हणतीये, गुरूंचे घर, द्वारपाल त्या घराला असलेला, ती चौरी ढाळणारा माणूस, ताटात वाढलेलं अन्न, हे सगळं मी होईल. काय कल्पना आहे! आपण आपल्या आयुष्यात कधी विचार करू शकणार नाही. आपण म्हणू, समर्थांच्या समोर ठेवलेलं ताट मी होईल,
समर्थांना नैवेद्य वाढलेला पुरणपोळी मी होईन. पण आपल्या मनात विचार येईल का की समर्थांनी चूळ भरल्यानंतर ती चूळ मी होईल? ज्या भांड्यात ती चूळ समर्थ तोंडातून टाकतील ते भांड मी होईल? तो सगळा भाव माऊलींच्या ज्ञानेश्वरीत आहे. 13वा अध्याय 402 ओळीपासून 435व्या ओळीपर्यंत ही सगळी लक्षणं आलेली आहेत. मी शेज होईन, विडा होईन, सिंहासन होईन, काय काय वर्णन आहे. अहो, याच्या पलीकडे गेल्यानंतर तर आश्चर्य इथं वाटतं. माऊली म्हणतीये हे तर सगळं मी देहात असताना करीन, पण माझा देह संपल्यानंतर मी काय करीन? काय वर्णन बघा. जव देह असेल तव ऐसी ओळगी कीजेल, मी असं करीन. मग देहांती नवल बुद्धी आहे, ये शरीराची माती, या शरीराची जी माती होईल, मिळवीन ती एक क्षिती, पृथ्वीमध्ये मी ती मिसळीन आणि कुठे जाईन? जेथ श्री चरण उभे ठाकती आराध्याचे. सद्गुरू जिथे उभे राहतील त्यांच्या पायाखालच्या मातीमध्ये माझा अंश असेल, माझ्या देहाची राख असेल. श्री गुरु ओवाळजीती का भुवने जे उजळती. मी जिवंत असताना गुरूंची पंचारती करीन, पण जेव्हा मी देहात नसेन तर सद्गुरूंना ओवाळलेल्या त्या निरंजनाची वात मी होईन. तया दीपाची या दीप्ती ठेवीन तेज, माझं तेज त्या दिव्यातलं आहे. चवरी हनविंजना, चवरी वारा घालायची. मी जिवंत असेल तेव्हा मी सद्गुरूंना वारा घालीन, पण मी गेल्यानंतर काय वर्णन आहे हो. हा भाव सगळा आत्माराम महाराजांनी या ग्रंथामध्ये घेतलाय. माऊली म्हणतीये तेथ लयो करीन प्राणा. तो वारा म्हणजे माझे पंचप्राण असतील, वायूचेच प्रकार आहेत ना. मग अंगाचा वळगणा होईल मी, असा भाव आत्माराम महाराज म्हणतात. रामदासी पंथ ज्यांनी अनुसरायचं ठरवलंय त्याच्या अंगी उतरला पाहिजे. आत्मसेवा, आत्मनिवेदन ही 9वी भक्ती. ते वाचत असताना आपल्याला आत्मनिवेदन भक्तीचा सगळा समास 4-9 लक्षात येतो. पूजनीय आप्पांची मी आत्मनिवेदन जड चंचल निश्चळ आपण जे पाहतो ते मी नेहमी सांगत असतो. रिपिटेशन होईल, पण काही मंडळी नवीन आहेत. पूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारती उत्तर काशीला जेव्हा देह ठेवायचा म्हणून गेले, सांगून सगळं अगोदर सगळी तयारी केली, कुणी यायचं नाही म्हणून सांगितलं. थोड्या दिवसानंतर सॉलिड फूड बंद केलं, वरण भात भाजी पोळी, फक्त दूध. ते दूध बंद केलं, फक्त पाणी. केवळ कल्याणीताई नामजोशी तिथं होत्या आणि कोकलेगावकर महाराज जे कीर्तनकार होते त्यांचा मुलगा होता. आप्पांनी सांगितलं की मी स्नान करून येतोय. वयाच्या 82-83व्या वर्षी भागीरथीमध्ये स्नान करणं, आत्ता आपण थंड पाण्याने स्नान करण्याची कल्पना करू शकतो का? घरातल्या नळाची, भागीरथीच नव्हे. आपण उत्तर काशीला जातो मे मध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात. ते जे पाणी आलेलं आहे ना वरून, त्या पाण्यामध्ये आपल्याला पाय सुद्धा घालवत नाही. स्नान तर फार लांब राहिलं. आप्पा अर्धा तास त्या पाण्यामध्ये स्नान करायचे. एवढं प्रेम भागीरथीवर त्यांचं होतं, त्यामुळे त्यांना ती बाधतच नव्हतं ते थंडपणा. जड आत्मनिवेदन काय, 2 पिशव्या केल्या. एका पिशवीमध्ये टोपी, अंगावरची छाटी, 2 पेन, काय डायरी वगैरे होती ती एका पिशवीत ठेवली. दुसऱ्या पिशवीमध्ये लिहिलेली डायरी, अंगावर घालायची शाल, एखादं पांघरून एखादं काय वस्त्र असेल ते दुसऱ्या पिशवीत. त्याला चिठ्ठी लावली, हे पंढरपूरच्या मठामध्ये दासगणू महाराजांच्या मठात आणि हे गोरठ्याच्या मठात. या 2 पिशव्या. मी म्हणतो की हे जड आत्मनिवेदन आहे. आम्हाला जर जायचं समजलं, आपली काही तेवढी तयारी नाहीये,
पण आपण काय करू? हा फ्लॅट आहे, हा फ्लॅट ह्या पोराला, बँकेत 4 FD आहेत त्या पोराला, शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक केली ते मुलीच्या नावे. आमचं आत्मनिवेदन असं आहे, जड आत्मनिवेदन. नारायणाच्या ज्या प्रतिमेमध्ये, ज्या रूपामध्ये नारायणाने दर्शन दिलं, ती समोर मोठी मूर्ती आहे, पोर्ट्रेट आहे काढलेलं. ते 2 आहेत, एक नांदेड गोरठ्याला पण आहे आणि एक उत्तर काशीला पण आहे. त्या खोलीमध्ये बसले, काव्य लिहून ठेवले, आम्ही जातो आमच्या गाव, आमचा राम राम घ्यावा. आज प्रचिती येईल, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला कसे गेले त्याची प्रचिती येईल असं त्यात लिहिलंय. गळून पडे पिकले पानं त्याचा न करावा खेद, मत ग्रंथांचा अभ्यास हीच गुरुपूजा. मी गेलो म्हणाल अंतःकरणी. समर्थ काय म्हणाले? परी मी आहे जगत जीवनी, पहा माझा ग्रंथ नीट. माझे ग्रंथ नीट पहा म्हणले नाही दासबोध आणि आत्माराम. पहा माझा ग्रंथ नीट, दासबोधातला आत्माराम शोधा, आत्माराम महाराजांचा रामदास ग्रंथ क्रमसार शोधा, असं सांगितलं. जसं समर्थ सांगितलं समर्थांनी, तसंच आप्पांनी सांगितलं. हे चंचल आत्मनिवेदन आहे. कल्याणीताई नामजोशींना सांगितलं होतं की 12:30 पर्यंत मी खोलीच्या बाहेर येईल, मी काही दार लावलेलं नाहीये. पण 12:30 पर्यंत मी जर नाही आलो तर दार उघडून आत ये. आता 4 दिवस झाले त्यांना तळमळ होतीये की काय केलंय स्वामींनी, काय आता दूधही बंद केलं, काहीतरी वेगळं दिसतंय, बोलणं नाही काही नाही. त्या धावत पळत वर गेल्या, त्यांचे गुरुबंधू होते, त्यांना जाऊन भेटल्या. ते म्हणाले 2 दिन के पहले मुझे एक पत्र उन्होंने दिया है और उन्होंने मुझे बताया कि 2 दिन के बाद खोलिए, शायद वो महासमाधी पर गए. ते ऐकल्याबरोबर कल्याणी स्वामींच्या पायाखालची जमीन थरथरली. कल्याणी स्वामी अनुग्रहित आहेत आप्पांच्या. डॉक्टरांना बोलावलं, सगळ्यांना बोलावलं. डॉक्टर म्हणाले की अजून इरेग्युलर का होईना पण हार्टबीट येत आहेत, त्यामुळे डिक्लेअर नाही करतायत, बसवा म्हणले. 4 तासानंतर डॉक्टरांनी डिक्लेअर केले. दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघाली. आपल्याला आश्चर्य वाटेल, हिमालयातले अनेक साधू ह्या मिरवणुकीला आलेत आणि ते म्हणाले की ऐसा महात्मा हमने देखा नहीं. का क्यों नहीं देखा? काशी विश्वेश्वराच्या समोरून ती मिरवणूक जात असताना आप्पांचं डोकं असं झालं. तेव्हा लोक म्हणाले उनकी गर्दन झुक गई. तर त्याचे गुरुबंधू होते अवधेशानंद, ते म्हणाले की वे सच्चे भक्त है, महादेव के सामने से गुजरेंगे तो गर्दन नीचे झुकेगी. माझं म्हणणं आहे की हे निश्चळ आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदनाची सगळी स्थिती या ग्रंथामध्ये. तन मन धन समर्पण करणे आणि मग या पंथावर चालत राहणे, असं या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे. संकेत कुबडीकार म्हणतात, संग सोडोनी मी पणाचा. वस्तू तर सुटल्यास, इच्छा संपल्या, मला एकांत पाहिजे. आपण काय म्हणतो एकांत. आपल्या घरातली माणसं जर गेली, ते जर म्हणाले की आम्ही सगळे चाललो शॉपिंगला, 3-4 वाजेपर्यंत येऊ, तुम्ही बसावं घरी. मी म्हणतो ठीक आहे जाऊन या. 4 वाजले, 4:30 वाजले, मी रेसलेस, मोबाईल काढतो, कोण कोण गेले तो प्रत्येकाला फोन. किती वेळ लागेल. आणि 27 वर्ष झाली मोठ्या अभिमानाने सांगायचं की दासबोध ग्रंथाचा अभ्यास करतो. काय करतो अभ्यास? संकेत कुबडीकार म्हणतात, स्वंग सोडोनी मीपणाचा, वस्तू झाला अंगे साचा, विचारे आत्मनिवेदनाचा प्रकार ऐसा. मी एकांत अनुभवतो. जयास एकांत अनुभवला, जयास एकांत मानवला, तयाशी सर्व आधी कळे, त्याला समर्थ दासबोधात सांगतात. एकांत म्हणजे मी एकटा बसलो आहे ही भावना सुद्धा संपली पाहिजे. त्या बसणाऱ्या एकाचा सुद्धा अंत झाला पाहिजे. तो एकांत आहे.
या जन्मी याची देही होईल का हे? पण शक्यता आहे की त्याच्या जवळ जवळ तर पोचू. आत्माराम महाराज घेऊन जातील आम्हाला. पान क्रमांक 12 वर 19 सूत्रे दिलेली आहेत. आता वाचत नाही मी, ती मी मुद्दाम लिहून ठेवली. पान क्रमांक 12 वर काय नित्यक्रम असला पाहिजे रामदासीचा, या पंथावर चालणाऱ्या ह्याचा. कृतार्थता किंवा सिद्धावस्था हा जो भाव आहे, मागे सांगितला नित्यनेम, मग सत्शिष्या प्रति गुरु परब्रह्म, ज्ञान ध्यानाचे सांगोण वर्म कृतार्थ होई म्हणितले. अगोदर ज्ञान मिळालं पाहिजे तरच ध्यानाची प्रक्रिया लाभते. त्याचा विषय दिलाय पुढे. मी ध्यानाला बसतो असं म्हणणं म्हणजे अखंड ध्यान समर्थांनी सांगितल्यासारखं आहे. अगोदर ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञान हा बेस आहे. परवा स्वामी गोविंददेवगिरीजी एका ठिकाणी म्हणाले, धावपट्टीवर पळणारं विमान आवडतं का आकाशात फिरणारं विमान आवडतं म्हणले. ऑडियन्स मधले लोक म्हणाले विमान आकाशात गेलं पाहिजे. ते म्हणले धावपट्टीवर पळाल्याशिवाय ते टेक ऑफ करील का? ज्ञान मिळाल्याशिवाय ध्यान प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून अगोदर आम्हाला ज्ञान मिळायला पाहिजे. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, माझं गंतव्य स्थान काय आहे आणि माझा जीवनाचा उद्देश काय, हे आम्हाला समजलं पाहिजे. रामनाम तारक मंत्र कसा आहे त्याचं वर्णन या समासामध्ये आहे. रामनाम एकची तारक मंत्र, मठ अयोध्या साह्य कपिवर, आवाहन विसर्जन दृश्य प्रकार, सारासार विचारणा. हरि उपास्य मुद्रा अगोचरी, समाधान सिद्ध आसनावरी, ज्ञान ध्यान वैराग्य कर्मणूक परी, मूळ साधनाचे गुरुदास्य. हे सगळं होत राहील म्हणाले. मूळ काय? दास्यत्व आलं पाहिजे. म्हणून तो अंगसेवा, आत्मसेवा, स्थानसेवा, भावसेवा, या 4 सेवा खूप वर्णन आहे त्याचं. या समासाची खासियत आहे. काही समासांची काही ओव्या आहेत, पण मला खूप आवडलेलं गुरु लक्षण निरूपण. ओव्या वाचत नाही. मायोद्भव निरूपण, शिष्य लक्षण, जपतारक निरूपण, मानस पूजा, तीर्थ प्रसाद निरूपण, ज्ञानरूप निरूपण. या समासाची नावं घेतली आहेत मी. त्याच्या ओव्या घेतल्यात, काही सिलेक्टेड ओव्या, पण त्या आता नको. त्यानंतर ध्यान निरूपण. गुरुमुखे करता मी आत्मा हे ज्ञान, तेची स्थित होता म्हणावे ध्यान. ज्ञान झालं तर ते ध्यान व्यवस्थित होईल. परत सांगितलंय, वृत्ती ते स्वरूपी होता समरस, न दिसे सभोवती पदार्थ दृश्य. सोलीव सुखाचा डोळ्यासमोर विचार आला. विधेय अवस्था आहे. पुन्हा देहात आलेले कल्याण स्वामी, पण तेव्हा विधेय अवस्थेमध्ये काही दिसत नाही. मग अंतर्यामी उमटती प्रकाश, तेही दृष्टत्वे सारिजे. बाजूला सा समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ज्ञानवन्नी प्रगटे, तेणे दृश्य केर आटे. आम्ही सकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, ठाईच असती लोपलिया. आकाशामध्ये किती तारे, किती त्या चांदण्या दिसतात, त्या रात्री दिसतात, सकाळी निघून जातात का? नाही, त्या तिथंच आहेत. ठाईच असती लोपलिया, त्या आहेत तिथं, दिसत नाही. ज्ञान जेव्हा मिळतं तेव्हा हे दृश्य विश्व आटतं. ते आहे, पण त्याची बाधा नाही होत. आपल्यावर अनेक आनंदाचे दुःखाचे प्रसंग येतात, परंतु तेव्हा आपण किती अविचल राहतो, किती अढळ राहतो, यावरून आपली साधना किती चालली आहे हे लक्षात यायला पाहिजे. ते ठोकतायत आपल्या आयुष्यामध्ये. शेवटी स्तवन निरूपण जे आहे त्यामध्ये आत्माराम महाराज म्हणतात, म्हणाल प्रचितीने हे कथिले काय. तुम्ही म्हणाल मला, तुम्हाला काही प्रचिती आली आहे म्हणून हे सगळं लिहिलंय का? गुरु परंपरा 16व्या समासामध्ये शेवटच्या समासात वर्णन केली आहे. तरी तेवढे मज पामरा कैचे धैर्य. माझ्यासारख्या पामराला कसलं धैर्य आलं हे सगळं लिहून काढायचं. 548 ओव्या. समर्थ स्वामींचा हा प्रसाद होय,
स्वामींचा प्रसाद आहे, मी गुरुदास्य केलंय. लक्ष द्या तिकडे, व्हा सुखी. आत्माराम महाराज कृत रामदास पंथ क्रमसार या ग्रंथाकडे आपण लक्ष देऊ. लक्ष द्या तिकडे, व्हा सुखी. जय जय रघुवीर समर्थ.